मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कोर्टानं घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी ठरवले आहे। यानुसार आता धनंजय मुंडे यांना करुणा शर्मा यांना पोटगी द्यावा लागणार आहे। तसेच कोर्टाने हा निर्णय दिल्यानंतर धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांचा मुलगा शिशिव मुंडे याने वडिलाच्या म्हणजेच धनंजय मुंडे यांच्या बाजूने एक पोस्ट लिहिली आहे। वडील आई सोबत कठोर असले तरीही आमच्या सोबत ते चांगले आहेत असे त्याने लिहिले आहे। तसेच आईच आम्हा सर्वांचा छळ करते असे देखील त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे। यावर करुणा शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली आहे। करुणा शर्मा म्हणाल्या, मुलगा जे म्हणाला आहे ते खरे आहे। धनंजय मुंडे यांचे माझ्या मुलासोबत चांगले नाते होते, त्यांच्यामध्ये कोणतेही वाद नाहीत। आजही पत्रकार परिषद कोर्टाच्या निकालावर होती। माझ्या मुलाबाळावर देखील दबाव येत आहे, तुम्ही हे समजून घेतले पाहिजे। मुलांना काय वाटते आणि मुलांच्या वडिलांना वाटते की मी मीडियात बोलू नये किंवा कोर्टात जाऊ नये असे त्यांना वाटते। हे 2019 पासून मीडिया ट्रायल सुरू आहे, हे त्यांना छळ वाटत आहे असे स्पष्टीकरण करुणा शर्मा यांनी दिले आहे। शिशिव मुंडेने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय, मी शिशिव धनंजय मुंडे आणि आता मला असं वाटतंय की मी प्रसार माध्यमांशी बोलावं, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। कारण माझं कुटुंब हा सध्या एक मनोरंजनाचा विषय बनवला जात आहे। माझे वडील हे कधी सर्वोत्तम नव्हते, पण ते आमच्यासाठी कधीही घातकही नव्हते। पण माझी आई या उलट होती, तिला मानसिक आघात व्हायचे आणि यातून बाहेर पडण्याचे तिचे मार्ग खूप वाईट होते। ती आम्हाला त्रास द्यायची। ती आता ज्या घरगुती हिंसाचाराबद्दल बोलत आहे तो ती माझ्या सोबत, माझ्या बहिणीसोबत आणि माझ्या वडिलांसोबतही करायची। माझ्या वडिलांनी तिला सोडल्यानंतर तिने आम्हाला घर सोडायला सांगितलं, कारण तिच्यासाठी आमचं अस्तित्व नव्हतं। माझे वडील 2020 पासून आमची काळजी घेत आहेत। माझ्या आईला कोणतीही आर्थिक अडचण नाही। तिने मुद्दाम होऊन घराच्या कर्जाचे हप्ते भरलेले नाहीत आणि आता ती माझ्या वडिलांविरुद्ध काल्पनिक कथा रचत आहे। ती हे सर्व फक्त सूड घेण्यासाठी करत आहे असे शिशिव मुंडेने या पोस्टमध्ये म्हटले आहे।